मंडळी, आज आपण एक कथा पाहणार आहोत. महाराष्ट्रातील एका डोंगराळ भागात विठ्ठलवाडी नावाचं छोटंसं गाव होतं. त्या गावात गोविंद नावाचा एक साधा प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याचं आयुष्य खूप कष्टाचं होतं, पण त्याच्या मनात एकच गोष्ट कायम होती, अढळ श्रद्धा दत्तगुरू महाराज यांच्यावर. गोविंद रोज सकाळी आणि संध्याकाळी दत्तगुरूंचा जप करायचा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. त्याची पत्नी लक्ष्मी आणि एकुलता एक मुलगा गणू हे त्याचं छोटंसं कुटुंब. एके दिवशी गावात अचानक एक भयानक आजार पसरला. लोक एकामागून एक आजारी पडू लागले. भीतीचं वातावरण निर्माण झालं. दुर्दैवानं गोविंदचा मुलगा गणूही त्या आजाराला बळी पडला. गणूची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. गावातील वैद्य, झाडफूंक सगळं करून पाहिलं, पण काहीच उपयोग झाला नाही. लक्ष्मी रडत होती आणि गोविंद आतून पूर्ण तुटत होता, पण तरीही त्याने देवावरचा विश्वास सोडला नाही. एक रात्री गणूची प्रकृती खूपच गंभीर झाली. त्याचा श्वास मंद झाला आणि अचानक तो बेशुद्ध पडला. गावातील लोक म्हणाले, आता काही शक्य नाही. घरात शोक कळा पसरली, पण गोविंद थांबला नाही. तो थेट गावाबाहेर असलेल्या जुन्या निर्जन दत्त मंदिराकडे धावत गेला. रात्रीचं काळं वातावरण, वाऱ्याचा आवाज आणि मंदिरात पूर्ण शांतता. गोविंद मूर्तीसमोर कोसळला. गुरुदेव, माझ्या मुलाला वाचवा, माझी परीक्षा घेऊ नका. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि अचानक मंदिरात एक तेजस्वी प्रकाश पसरला. गोविंदने डोळे उघडले तर त्याच्यासमोर एक वृद्ध साधू उभे होते. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. ते शांत आवाजात म्हणाले, गोविंदा, श्रद्धा ठेव, अजून सर्व संपलेलं नाही. साधूंनी त्याला एक लहानशी भस्माची पुडी दिली आणि सांगितलं, हे तुझ्या मुलाच्या कपाळाला लाव. काहीही झालं तरी घाबरू नकोस. गोविंद काही न बोलता ती पुडी घेऊन घरी पळाला आणि घरात पोचल्यावर त्यांनी पाहिलं, गणू निश्चल पडला होता. लोक म्हणत होते, तो मेला, पण गोविंदने कोणाचंही ऐकलं नाही. त्याने थरथरत्या हाताने भस्म गणूच्या कपाळावर लावलं आणि डोळे बंद करून जप करू लागला. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. काही क्षण गेले, काही हालचाल नाही. लक्ष्मी रडत होती. अचानक गणूच्या बोटाने हलकासा हालचाल केली. सगळे थक्क झाले. काही वेळातच गणूने हळूच डोळे उघडले आणि तो श्वास घेऊ लागला. गणू हळूहळू पूर्ण बरा झाला. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळे आश्चर्यचकित झाले. गोविंद दुसऱ्या दिवशी मंदिरात गेला त्या साधूंना धन्यवाद देण्यासाठी, पण तिथे कोणीच नव्हतं, फक्त दत्तगुरूंची मूर्ती आणि मंदस्मी. तेव्हा गोविंदच्या लक्षात आलं, ते साधू म्हणजे स्वतः दत्तगुरू महाराज होते. तो आनंदाने रडू लागला आणि नमस्कार केला. म्हणतात ना की संकट किती मोठं असलं ना तरी श्रद्धा माणसांनी सोडू नये. देव कधी ना कधी आपल्या मदतीला येतो. खरी भक्ती म्हणजे पूर्ण देवावर ठेवलेला विश्वास, आणि हाच विश्वास आपल्याला पुढून येतो. दत्तगुरू महाराजांनी खूप काही असे चमत्कार नकळत घडवले आणि लोकांना मार्ग देखील दाखवले. नक्कीच तुम्ही जर दत्तगुरू महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय दत्तगुरू महाराज लिहायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अश्विनी मराठी स्टोरीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना धन्यवाद.